न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। रुपीनगर मधील अंकुश चौकामध्ये सोमवारी एक धक्कादायक प्रकार घडला असून हाय टेन्शन वीज टॉवरवर चढलेल्या एका व्यक्तीमुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले। अनेक तास उलटूनही संबंधित व्यक्ती खाली उतरायला तयार नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली। या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलीस, अग्निशमन दल आणि महावितरणचे पथक तातडीने दाखल झाले। प्रशासनाकडून सातत्याने समजून काढण्याचं परंतु सुरू असतानाही संबंधित व्यक्ती शॉटवरच उभा असल्याने बचाव पथकांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे। दरम्यान अग्निशमन दलाने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी जाळी आणि इतर बचाव साहित्य सज्ज ठेवलं आहे। मात्र टॉवरची उंची आणि गुंतवणुकीची रचना यामुळे प्रत्यक्ष बचाव कार्य अत्यंत कठीण ठरत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं। पोलिसांकडून त्या व्यक्तीशी संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू असून त्याची सुरक्षितता ही सध्या प्रशासनाची सर्वोच्च प्राधान्याची बाब ठरली आहे। स्थानिक नागरिकांसह त्या व्यक्तीच्या ओळखीच्या लोकांकडूनही त्याला खाली उतरवण्यासाठी समजावण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तरीही तो निर्णयावर ठाम राहिल्याने प्रशासनाने प्रयत्न अद्याप निष्फळ ठरत असल्याचे दिसून येत आहे। या घटनेमुळे अंकुश चौक परिसरात मोठी गर्दी उसळली असून वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला। विशेषतः भक्ती शक्ती चौक ते त्रिवेणी नगर दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी काही मार्गांवर तात्पुरते निर्बंध लागू केलेत। नागरिकांनी अफवा पसरवू नयेत आणि घटनास्थळी गर्दी टाळून प्रशासनाला सहकार्य करावे असं आवाहन केलं आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।